हॅलो डोक्याला शॉट नका देऊ फॅमिली. तर फायनली मी गावी पोहोचलेली आहे. तर काल आम्ही संध्याकाळी थोडा लेट झाला आम्हाला पोहोचायला. तर आम्ही निपाणी मार्गे आजरा वगैरे त्या साईडने आम्ही गावी निघालो होतो. आणि रस्ता बाई एक नंबर बेकार झालेला आहे. नॉट एक नंबर बट बेकार झालेला आहे. कारण रस्त्याचं काम चालू आहे आणि अर्धा वेळ तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही सर्व्हिस रोडने चालतोय. खूप जास्त ट्रॅफिक आणि थोडंसं रस्ता खराब आहे कराडपासून आणि पुढे निपाणीला पण काम चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला थोडा संध्याकाळी पोहोचायला लेट झाला. अर्ध्या रस्त्यात मला थोडी गाडी चालवायला भेटली, त्याचा फार आनंद आहे. कारण मम्मी पप्पा शक्यतो मला गाडी देत नाही चालवायला. कारण लॉंग रूट असेल तर नाहीच, पण तिथल्या तिथे जवळ कुठे जायचं असेल तर मग ते देतात, पण शक्यतो नाहीच. आणि त्याच्यात पप्पा बाजूला बसतात, त्याच्यामुळे बॅकसाईडने त्यांचे इन्स्ट्रक्शन चालू असतात. ओके, तर मी बाहेर वगैरे कुठे चाललेली नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणाली गाडीत बसली आहे म्हणजे आता ही गाडी चालवता तुम्हाला ब्लॉग दाखवेल, तर असं काहीच नाही आहे. मी घरात भयंकर गोंधळ आहे आमच्या, त्याच्यामुळे आवाज येतो बाहेरून आणि हे ते, म्हणून मी गाडीत येऊन बसली. आणि गाडीत येऊन बसली तर जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि आता मी बाहेर पण जाऊ शकत नाही. मग तोपर्यंत म्हटलं की तुमच्याशी मस्तपैकी बोलूया आणि एक व्लॉग शूट करूया. सकाळी मस्तपैकी सगळं आवरलं. रात्री जी काही गाढ झोप लागले, कारण सकाळी कामाला जायचं नाही आहे आपल्याला कुठे, उठून घरीच आहोत आपण आपल्या गावी. त्याच्यामुळे शांत निवांत आणि एकदम गाढ झोप लागली होती. आणि मग सकाळी नेहमीप्रमाणे सुट्टी असली तर लवकर उठावंच लागतं, कारण त्याच्यामध्ये असं काही हे नाही आहे की सुट्टी आहे म्हटल्यावरती 10-11 वाजता उठा वगैरे, असं काहीच नाही आहे. तर सुट्टी असून सुद्धा सकाळी काहीतरी मी 6:30-7:45 उठली आहे. आणि त्याच्यानंतर सगळं आवरलं, सगळं हे केलं. आणि मम्मी पप्पा कुडाळमध्ये गेलेत सामान आणायला. तर गणपती उद्या येत आहेत आणि गणपतीचं डेकोरेशन आज रात्रीपासून आम्ही स्टार्ट करू. तर ह्यावेळी आमची थीम आहे फेटे आम्ही आणलेले आहेत. तर फेट्यांपासून जरा बॅकग्राऊंड वगैरे सगळं जो मंडप आहे तो पूर्ण फेट्यांचं वगैरे बांधायचं आहे. तर ह्यावेळी त्याचं एक काम आहे. ताई आणि आलेले आहेत, तर मग सगळ्यांचा गोंधळ आणि सगळ्या एकसाथ आम्ही मज्जा करणार आहे डेकोरेशनची. आणि त्याच्यानंतर फर्स्ट डेला इव्हिनिंगला आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि फर्स्ट डेला इव्हिनिंगला भजन असतात. तर भजनमध्ये जे येतात म्हणजे नाही म्हटलं तरी 20-25-30 लोक वगैरे असे येतात भजनाला. प्रत्येक वाडीतले असे भजन असतात. तर त्यातल्या भजनाला जरा फरसाण कचोरी वगैरे त्यांना खायला द्यावं लागतं. तर त्याच्यामुळे मग ते सगळं सामान आणायला मम्मी पप्पा कुडाळमध्ये गेलेत, मला जायला भेटलं नाही. मग मी बनवलं जेवण आणि त्यामध्ये आज अजून उठून फक्त काम केलेलं आहे. आणि म्हटलं की जरा आपण व्हिडिओ शूट करूया. आणि ह्यावेळी मी घर पण दाखवणार आहे. मुळात मी पहिल्यांदा व्लॉग शूट करेन गावी आल्यावरती, कारण मी ह्याच्या आधी केला होता पण तो मी पोस्टच नाही केला, कारण मी तो एडिटच नव्हता केला. त्याच्यामुळे ह्यावेळी मी आळस न करता, मुळात 4 तारखेला सौमिनीचा बड्डे होता आणि त्याचा पण व्लॉग येणार आहे. तर तो व्लॉग पण मी अजून एडिट केले, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही गावी निघालो आणि रस्त्यात ते एडिटिंग वगैरे, मला ट्रॅव्हलिंग करताना फोन हातात घेऊन जायला अजिबात नाही आवडत. एक तर मी झोपेन, नाही तर आसपास काय झाडं वगैरे काय चाललंय ते सगळं बघत राहीन. आणि दुसरी गोष्ट, एडिट करायला खरंच टाईम नाही आहे, कारण नुसती कामं चाललेली आहेत. आणि तो आळस न करता पहिल्यांदा तो व्हिडिओ मी पहिल्यांदा एडिट करणार आहे. आणि जिथे रेंज भेटेल, कारण इथे अजिबात रेंज नाही आहे. आणि जिथे जागा भेटेल मला थोडीशी, बापरे गरम व्हायला लागलं उघडा, तर थोडंसं रेंज आली, थोडंसं नेटवर्क आलं तर मग तिथे बसून मी शांतपणे तो व्हिडिओ पोस्ट पण करेन. मला ॲक्च्युली स्वतःला जायचं होतं कुडाळमध्ये, पण मी गेलेलं नाही आहे. मी केलं आहे, नाही मी कामं केली, मी आळस नाही केलं, मी कामं केली त्याबद्दल, त्याच्यामुळे मी जाऊ शकले नाही. आणि बघताय तुम्ही पाऊस जोरदार पडतोय आणि मी घराचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार. तर मी बसली होती इकडे, ह्या साईडला आमचं घर आहे. ओके, तर आम्ही चाललेलो आहे गणपती आणायला. एक दिवस आधी, आदल्या दिवशी आम्ही गणपती आणतो. आणि इथे बाजूलाच एक मूर्तिकार आहेत, त्यांच्याकडे आम्ही मूर्ती बनवायला दिलेली असते दरवर्षी. तर तीच आता आम्ही आणायला चाललेलो आहे. सगळे म्हणजे एक शेजारचे काका, मी, पप्पा आणि अमित. चला मग आता बघूया आपली मूर्ती कशी बनलेली आहे. आम्ही गणपती ज्यांच्याकडे बनवायला देतो त्यांचं घर आहे सावंत काका म्हणून. तर मी तुम्हाला दाखवतो त्यांच्याकडे.
छानपैकी बाप्पा सगळीकडे आहेत. मी थोडं बॅक कॅमेराने दाखवते. ट्रॅफिक रस्त्याची कंडिशन ठीक आहे. चालले मी मूर्ती काय तुमची हा तुमच्या घराला गणपती बाप्पा टाटा मित्र दे ना. वर्षाचा माहिती आहे ना. दरवर्षी काय गोंधळ होतो नवीन काहीतरी असं वाटतं. नवीन काय नाही. आपल्या टेबलाचा लफडा आहे आपल्या घरात. तर गणपतीचं डेकोरेशन स्टार्ट झालेलं आहे आणि ह्यावेळी मागे दिसत असेल तर तिथे आमचा गणपती बसतो या साईडला. ह्यावेळी डेकोरेशनची थीम आहे फेटा. तर सगळे फेटे आणलेले आहेत. बाबू शांत बस. फेटे सगळे आणलेले आहेत. थीम दिसते तुम्हाला. टॅलेंट वाय एक नंबर. तर 2 कलाकार 3 कलाकार आणि अजून एक कलाकार कुठे. कलाकार नंबर 4 अमित तटे, काका, वनिता ताई आणि निकिता ताई हे सगळ्या डेकोरेशन करायला स्टार्ट केलेलं आहे. आणि डायरेक्टर सिटिंग हिअर. डायरेक्टर तुम्हाला दाखवते यांचं काय चाललंय. वनिता, दरवर्षी तुम्ही अशा थीम आणता. कुठून येतात तुमच्या डोक्यात या कल्पना? लास्ट इयर साड्या, ह्यावेळी फेटे, नेक्स्ट इयर लोंगे. सुपीक डोक्यातून सुपीक कल्पना. छानपैकी यांचं डेकोरेशन. मागे मी ही नेम प्लेट बनवून घेतली होती. ब्रह्मांड नायक हे स्वामींचे घर आहे. एक नंबर नेम प्लेट बनवून दिलेली आहे यांनी. ॲक्च्युली आम्ही इथून बाहेर लावायच्या ऐवजी आम्ही ती घरात लावली, पण ती छान वाटते. जेवण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. तर फक्त राहिलेले आहे ते मोदक. आणि हे आहे मोदकाचं खोबऱ्याचं सारण आणि हे असे गोळे बनणारे मोदक. मी पण एक मोदक ट्राय करते. म्हणजे आम्ही सगळेच मिळून मोदक बनवतो. तर त्यातलंच आता एक मी पण बनवते. असं घेऊन त्याला असं 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 जर आपण पाणी लावूया त्याचा वरचा भाग काढूया. अशा प्रकारे मोदक मोदक रेडी झालेला आहे. खूप सांगतात आम्ही सेम दिसतो. तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. सर्व नैवेद्य वगैरे सर्व रेडी आहे. आणि आता आम्ही आरती करणार आहे गणपती बाप्पाची. तर मी तुम्हाला मूर्ती दाखवते. साईडला दिसेल तुम्हाला डेकोरेशन पूर्ण. भाऊ इकडे. बाहेर जोरदार वारा सुटलाय आणि पाऊस पडतोय इकडे. चला आता आरती करायची आहे. बोला गणपती बाप्पा. तू पण गणपती बाप्पा. चला आता आतमध्ये चला आरतीला. चला.
आता रात्रीचे 1:30 झालेले आहेत आणि तुम्ही आवाज ऐकत असाल तर आत्ता एक भजन चालू आहे. खरं तर तिथून उठून यायची इच्छा नव्हती, पण मी 2 मिनिटासाठी म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी लाईव्ह, म्हणून मी एक व्हिडिओ शूट करते. आणि फुगड्यांचा कार्यक्रम एक होता तो झालेला आहे. तर ते माझ्या आईच्या इथल्या गावातल्या त्यांच्या इकडच्या ज्या लेडीज आहेत त्यांच्या फुगड्यांचा कार्यक्रम होता. तो पण एक नंबर झाला होता आणि त्याचे व्हिडिओ क्लिप्स मी याच्यामध्ये थोडे ॲड करेन की तुम्हाला दाखवेन की कसं दादी आमच्याकडे जे फुगड्या ज्या प्रेझेंट करतात तर त्या कशा करतात आणि त्याच्याच बऱ्या कॉम्पिटिशन वगैरे पण असतं. तर त्यातलंच एक ग्रुपचं एक आलं होतं, तर ते पण तुम्हाला दाखवते मी की ते कसं केलं होतं अरेंज. आणि आता एक भजन चालू आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते की नक्की भजनात म्हटलं की आम्हाला एवढी का उत्सुकता असते आणि आम्ही काय एवढे एक्साइटमेंट असतं ते तुम्हाला दाखवते आता. ओके. दीड दिवसाचा गणपती. ह्या 1.5 दिवसात आम्ही नाचलो, गायलो, मजा केली, मस्ती केली आणि बऱ्याच काही गोष्टी केल्या. आणि शेवटी काय तर जो दिवस आपल्याला नको हवा असतो तो शेवटी आलाच, तो म्हणजे गणपती विसर्जनाचा. तर आमच्या वाडीतले 3 जणांचे गणपती 1.5 दिवसाचे असतात आणि त्या सर्वांचे गणपती विसर्जन एकसाथ होत असतात. आम्ही सगळे लोक एकत्र येतो, आरती करतो आणि मग एक एक करून गणपती विसर्जन केले जातं. तर देवाचरणी प्रार्थना की असंच सगळ्यांना खुश ठेव आणि पुढच्या वर्षी लवकर ये.